महाराष्ट्र के चंद्रपुर के भद्रावती क्षेत्र में कर्नाटक एम्टा माइंस के व्यवस्थापक के साथ मारपीट करने का मामला सामने आया। मारपीट करने का आरोप चंद्रपुर की नवनिर्वाचित सांसद प्रतिभा धानोरकर के भाई प्रवीण काकड़े और उनके समर्थकों पर लगा है। बता दें कि चंद्रपुर जिले के भद्रावती शहर के पास कर्नाटक एमटीए कोयला खदान है। खनन परियोजना से प्रभावित स्थानीय लोगों की कई मांगों को लेकर कांग्रेस कार्यकर्ताओं ने खनन कार्यालय के सामने धरना शुरू कर दिया था। बुधवार को आंदोलनकारियों से मुलाकात करने नवनिर्वाचित सांसद प्रतिभा धानोरकर पहुंची। सांसद के आने की जानकारी मिलते ही बड़ी संख्या में कार्यकर्ता पहले से ही मौजूद रहे। विविध मांगों को लेकर खनन के मैनेजर और आंदोलनकारियों के बीच बातचीत चल ही रही थी, तो ही चर्चा के दौरान प्रदर्शनकारियों और मैनेजर के बीच नोकझोंक हुई और फिर सांसद प्रतिभा धानोरकर के भाई प्रवीण काकड़े के साथ आए कार्यकर्ताओं ने मैनेजर शिव प्रसाद की पिटाई कर दी, जिसके बाद मौके पर मौजूद पुलिसकर्मियों ने कड़ी मशक्कत के बाद मामले को शांत कराया। तो ही घटना के बाद बड़ी संख्या में पुलिसकर्मियों को खनन कार्यालय के बाहर तैनात किया गया है। 2009 पासून तर 2024 पर्यंत या 15 वर्षाच्या काळात कंपनीने एकाही आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी केली नाही। आमचे काही प्रमुख मागण्या होत्या की निस्तार हक्काची जागा जी फॉरेस्टने वरती केली होती त्या जागेवरती अवैध उत्खनन कंपनी करत आहे। या संबंधात 25 जानेवारीला फॉरेस्टने एक पत्र कंपनीला दिलं की तुम्ही हे उत्खनन तात्काळ बंद करण्यात यावं, पण त्यावरही कुठली अंमलबजावणी झाली नाही। याच्यानंतर आम्ही 25 नोव्हेंबरला जवळपास 6 महिने आधी या ठिकाणी एक मोर्चा आणि आंदोलन केलं होतं। हे करताना तेव्हाच आम्ही सांगितलं 2 महिन्याचा अल्टिमेटम आम्ही कंपनीला दिला होता। 2 महिन्यात आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही स्वस्थ बसणार नाही। पण नंतर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली, आचारसंहिता होती, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करू शकलो नाही। पण आता 6 महिने पूर्ण झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे, आपण बघितलं असेल की बरांज मोकासा आणि चेकबरांज या दोन्ही गावाच्या पुनर्वसनाचा विषय आहे। तेथील शेतकऱ्यांना घराचा असतील त्यांच्या गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही अजूनपर्यंत। सीएसआर मध्ये येणाऱ्या गावात कंपनीकडून कुठलंही काम अजूनपर्यंत झालं नाही। असे अनेक विषय आहे। हेक्टरी ज्या शेतकऱ्यांना नोकरी करायची नसेल त्यांना एकरी 5 लाख रुपये अनुदान कंपनीने द्यावं, ही देखील आमची प्रमुख मागणी आहे। आणि अशा साधारणतः 16 मागण्या घेऊन आम्ही आजचं हे आंदोलन केलं। जोपर्यंत आमच्या मागण्या या पूर्ण होणार नाही, आम्ही बरेच आंदोलन मोर्चे या कंपनीवरती केले, पण त्याची दखल या कंपनीकडून झाली नाही आणि कुठलेही आश्वासन पूर्ण झाले नाही। पण आता आमचा हा शेवटचा आक्रमक असा पवित्रा आहे, जोपर्यंत पूर्ण सोडायच्या सोडा मागण्या मार्गी लागणार नाही तोपर्यंत कंपनीचं काम आम्ही चालू देणार नाही।